सामना चालू करावा सर. लवकरात लवकर संघ चालू करावा, सामना चालू करावा. हॅलो. बंटी खूप नाराज भूमिकेत आपल्याला इथे जाताना दिसतोय. सुंदर असा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू अजय यांचा. काही समजलेलं नाही. निर्धाव चेंडू. अजय तोडकर हा असा गोलंदाज आहे जो आपल्या फिरकीवरती ऑफ ब्रेक लेग ब्रेक आपल्याला इथे पाहायला करताना दिसेल, पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेग ब्रेक. सुंदर. नजीम गुल्लीची आठवण करून देतो आपला अजय तोडकर, फिरकीचा जादूगर. तिचकेच साधेशी गोलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सुंदर असा कवरच्या दिशेने टोलेला चेंडू. यावर डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा घोषित. बॉल दे. सुंदर असा फटका इथे आपल्याला पाहायला भेटतोय कवरच्या दिशेने. आणि हा झेलची सुंदर असं यष्टीरक्षण अमर पहिला गडी बाद होतोय अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाचा. सुंदर असं यष्टीरक्षण. फार सुंदर गोलंदाजी करतो अजय तोडकर आपल्या या संघासाठी. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक. आपल्याला एसटीच्या मागे खूप असे अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. अमर तडवी, स्वप्नेश पवार. तरी पॉईंटच्या दिशेने वर्ष 10 वर्ष जेव्हापासून तो बीडीडी खेळायला लागला असे तुषार राणे. समोर दिसतील ते विवेक सावंत लेग साईडला ते कमरेवर हात ठेवून. पुन्हा एकदा खोलवर पडलेला चेंडू. यावर एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटतं आपल्याला. एका धाव समाधान. एक षटकानंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली ती. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 4. एक गडी बाद 4. पुढील शतक घेऊन येतो आकाश. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेऊन येतो आकाश. अक्षय परब मित्र परिवार तर्फे आयोजित केलेली भव्य दिव्य विद्युत ज्योतातील क्रिकेट सामने, आंतरविडीड क्रिकेट सामने. टीम 36 चे सर्वेसर्वा अक्षय परब, त्यांचा डावा हात हर्ष.
आकाशच्या शतकातील पहिला चेंडू. शॉर्ट ऑन पद्धत चेंडू यावर झेल होतो की नाही आणि सुंदर असा झेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला भेटत आहे सागर डंबाळे यांच्या मार्फत. सुंदर असा झेल. सुंदर. सागर दुसरा गडी बाद होतोय अंकुर या स्पोर्ट्स क्लब संघाचा. त्याची जागा भरून काढते. चेतन. सुंदर असा चेंडू. गुडलेन पद्धती चेंडू चेतन जो काही समजलेले नाही. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या झाली ती सुंदर अशी गोलंदाजी ती आपल्या पाहायला भेटते आकाश यांच्या मार्फत. पुन्हा एकदा त्याच पद्धती चेंडू भिरकावून दिलाय. यावर झेलची चेतने बाद होत आहेत. फार सुंदर अशी गोलंदाजी संगम स्पोर्ट्स क्लब या संघाकडून इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. तितकीच साधेशी लेंदी इथे आपल्याला पाहायला भेटते आकाश मार्फत. संघाला दुसरा झटका. त्याची जागा भरून काढतोय चेतन यांची. गणेश आमचे लाडके मित्र गणेश. आकाश पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू यावर कट केलेला. एक धाव पूर्ण. एका धावेर समाधान. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आकाश. पुन्हा एकदा इनसाइड एज घेऊन एक धाव पूर्ण. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करताय 2 शतकानंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 6. सुंदर षटक आकाश यांनी टाकलेलं. या षटकात त्यांनी 2 धावा दिल्या. 2 षटकानंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या 6. 2 गडी बाद 6. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो फिरकी गोलंदाज अजय. अजयने मागील शतकात फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. पाहूया यावेळी काय करतोय. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटतंय गणपत सावंत यांच्याकडून. मात्र थोडीशी मिसफिल्डिंग होता डिक्लेअर झोन मध्ये जाताना. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. या एक धावाबरोबर संघाची धावसंख्या बळ संघाची धावसंख्या 7. षटकातील दुसरा चेंडू गणेशांना. पुन्हा एकदा स्लाइस केलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना.
धावसंख्या ती 8. षटकातील तिसरा चेंडू सामोरा जाईल तो सुंदरशी फलंदाजी करतो तो गणेश. लेग ब्रेक चेंडू यावर लेगच्या दिशेने भिरकून दिलेला आहे. किती दिला रे? एकच दिला ना. 9 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतोय गणेश. तीन चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धती चेंडू गणेशला तो काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या ती 9. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने 30 लेन. गणेशनला तो काही समजलेला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या आहे त्या ठिकाणी 9 धावसंख्या होत आहे अंकुश स्पोर्ट्स क्लब या संघाची. षटकातील शेवटचा चेंडू गणेशनला. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण एसटी रक्षण अमर यांच्या मार्फत 3 षटकानंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 9. सुंदर अशी गोलंदाजी केली अजय तोडकर यांनी. अजय तोडकर यांनी आपल्या 2 षटकामध्ये 7 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्या इथे पाहायला भेटते संगम स्पोर्ट्स क्लब या संघाच्या खेळाडूंकडून. आणि संगम स्पोर्ट्स क्लब यांचा उभरता सितारा बंटी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं शतक घेऊन येतो बंटी. बंट्या सामोर जाईल तो सोमू. सिद्धेश माफ करा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातून निसटून गेलेला. डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्येत बस. धावसंख्याची धावसंख्या झाली ती 10. थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला भेटत. आता यष्टीरक्षण करतात ते अमर तडवी. त्याच्या मागे स्लिपला उभे आहेत ते स्वप्नेश पवार. दोन्ही अनुभवी असे खेळाडू आपल्याला इथे पाहायला भेटतील यष्टीच्या मागे. बंटीचा पुढील चेंडू सामोरा जाईल तो सिद्धेश. पुन्हा एकदा चेंडू टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्येत बल. संघाची धावसंख्या ती 11. बंटीच्या शतकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा भिरकून देण्याचा प्रयत्न यावेळी मात्र फसलाय. आणि हा झेलची सिद्धेशे बाद होत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी बंटी यांच्या मार्फत पाहायला भेटत आहे. त्याच देखील अजयचं सुंदर असं कॉलिंग. यावेळी मात्र सिद्धेश बाद होत आहे. सिद्धेशची जागा भरून काढायतो अनुभवी खेळाडू सध्या फॉर्म मध्ये असणारा भाजी. बंटीचा शतकातील 4था चेंडू सामोरा जाईल तो गणेश. धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गुडलेन पद्धतीचा चेंडू गणेशनला मात्र काही त्याच्यावरती सुरू गोल आलं. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या ती 11.
षटकातील 5वा चेंडू गणेशांना. पुन्हा एकदा ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू. यावर थोडस जम्बलिंग होता ना. निर्धाव चेंडू. सुंदरसा ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू बाहेरून आतमध्ये वळण घेताना ते आपल्याला पाहायला भेटतोय. षटकात अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 11. बंटीच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामोरे जाईल तो गणेश. पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू. यावर पाहूया झेल होते की नाही. आणि हा झेल. गणेश बाद होत आहे. सुंदरसा झेल बंड्याने तो टिपलेला आहे. 4 षटकानंतर अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या ती 11. सुंदर अशी आपल्याला गोलंदाजी इथे पाहायला भेटते संगम स्पोर्ट्स क्लब या संघातर्फे. बंटी देखील त्यांचे त्यात आपलं योगदान इथे देताना आता पाहिलेलं आहे. बंटीने आपल्या षटकात फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. खूप सुंदर गोलंदाजी बंटी यांची. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचे शतक घेऊन येतो तो विवेक. डावखुरा गोलंदाज विवेक अनुभवी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी शेवटच्या घेऊन येतो शतक विवेक. त्याला सामोरे जाईल तो दर्शन. गणेशाची जागा भरून काढतोय दर्शन. विकेट षटकातील पहिला चेंडू दर्शन यांना. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. भिरकावून दिलाय पाहूया यावरती. झेल. सागर यांनी तो झेल टिपलेला आहे. दर्शन मात्र बाद होत आहे तिथे. सागरने मात्र अडकत पकडलेला झेल पण तो यशस्वी झालेला आहे. क्षेत्ररक्षक तंबूत परताना. यावेळी मात्र आपल्या स्ट्राईकला पाहायला भेटेल तो भाजी. तडाखेबाज फलंदाज भाजी. विकेट षटकात दुसरा चेंडू. धावसंख्या ती 11. सुंदर असा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. भाजीने तो काही समजलेला नाही. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्या आहे त्या ठिकाणी 11. सुंदर अशी गोलंदाजी विवेक सावंत यांच्यावरून आपल्या इथे पाहायला भेटत आहे. आणि त्याचप्रमाणे संगम स्पोर्ट्स क्लब यांचं नियोजन देखील इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आणि ज्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण करतायत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. यावर भिरकावून दिलाय. यावर पाहूया झेल. सुंदर असा झेल पाहिलेला आहे. बंटी यांच्या मार्फत ते पाहायला भेटलेलं आहे. भाजी मात्र बाद होतोय. त्याची जागा भरून काढतोय तो सिद्धेश. विवेक षटकातील पुढील चेंडू. सामोरे झेंडे. पुन्हा एकदा लोअर फुल टच. यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण लॉंगाच्या दिशेने पाहायला भेटतंय आणि मात्र धावचित होतोय गडी. बारा. आठ गडी बाद 12.
पुन्हा एकदा सुंदर असा कवचाने टोलवलेला डिक्लेअर झोन मध्ये जाताना या दोन धावेवर संघाची धावसंख्येत बरं संघाची धावसंख्या 15 14 माफ करा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा तुषाराच्या डोक्यावरून गेलेला एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि धावची धावसंख्या झाली 15 आणि विजयासाठी 30 चेंडू 16 धावाचं गरज. सुंदर असं आपल्याला क्षेत्ररक्षण गोलंदाजी संगम स्पोर्ट्स क्लब यांच्यात पाहायला भेटलेले आहे. जरा तुषार राणेने झेल घेतला असता तर त्याला अक्षय परब यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस भेटलं असतं. सर्व खेळाडूंना विनंती आहे संगम स्पोर्ट्स क्लब आपण डगआउट मध्ये जायचंय. डगआउट मध्ये जायचंय. यानंतर होणारा सामना अमर क्रीडा मंडळ विरुद्ध या सामन्यात जो संघ विजय होईल अमर क्रीडा मंडळ यांनी आपली उपस्थिती कर्णधारांनी स्टेजवर दर्शवायचे. लगेचच नाणेफेकीचा कॉल उडवण्यात येईल. संगम स्पोर्ट्स क्लब त्वरित आपली फलंदाजी जोडी मैदान पाठवून द्यायची आहे. विजयासाठी 36 चेंडू 30 चेंडू 16 धावांची गरज. संगम स्पोर्ट्स क्लब आपली सलामीची जोडी त्वरित पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी आपल्याला इथे पाहायला भेटते ते अनुभवी फलंदाज स्वप्नेश पवार. त्याला साथ देईल तो उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू अजय तोडकर. स्ट्राईक घेईल अजय तोडकर. नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नेश. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिले शतक घेऊन येते तो चेतन. पावे चेतन आपल्या संघासाठी कितपत कामगिरी बजावतोय. विजयासाठी 30 चेंडू 16 धावा. आणि सुंदर असा चेंडू यावर झेलची पहिला धक्का संगम स्पोर्ट्स क्लब या संघाला स्वतःच्या फॉलोथ्रूवर झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र सुंदर असं त्याला साजेशी साथ दिलेली आहे अंकुश स्पोर्ट्स क्लब या संघाने. यावेळी गडी बाद होते अजय. 0 धावसंख्येला गोल्डन डकचा शिकार होतोय अजय तोडकर. निराश करून तंबूत पदरतोय त्याची जागा भरून काढायला आलाय तो कर्णधार प्रवीण उर्फ बंड्या.
सुंदर अशी गोलंदाजी चेतन मार्फत आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. चेतन षटकातील दुसरा चेंडू सामोरा जाईल तो बंड्या. चपलवून करण्याचा प्रयत्न सुंदर असा कवरचा दिशेने टोलवलेला आहे. यावेळी मात्र दोन स्वरूपात 2 धावा. या 2 धावेबरोबर संघाचा वैयक्तिक खाता खुलतंय. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 2. एक गडी बाद 2. षटकातील तिसरा चेंडू चेतन यांच्या सामोरे जाईल तो बंड्या. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने टोललेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 3. एक गडी बाद 3. 3 चेंडू 3 धावा. चितन षटकातील चौथा चेंडू बंड्या यांना. शफल होण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र लेग बिफोर विकेटचा शिकार होतोय बंड्या. खूप सुंदर अशी गोलंदाजी चेतन यांची. LBW बंड्या. त्याची जागा आता पाहूया कोण भरून काढत येत आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतंय तो चेतन. 4 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून 3 धावा खर्च केलेत. त्याची जागा भरून काढायला येतो आकाश. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय चेतन. यावेळी मात्र दिशा चुकते. पंचांचे हात खुलत आहेत. स्क्वेअर धावसंख्येत बल संघाची धावसंख्या 4. 2 गडी बाद 4. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट लेग पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या झाली ती 5. षटकातील 1 चेंडू शिल्लक. बॉल दे. सुंदरशी फलंदाजी करतात. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्या साजेशी फलंदाजी करताना ते आपल्याला पाहायला भेटतो आकाश. शेवटचा चेंडू त्याच दिशेने पुन्हा एकदा भिरकावून देताना एक षटकानंतर संगम स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या 6. 2 गडी बाद 6. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं शतक घेतो गणेश. विजयासाठी 24 चेंडू 10 धावांची गरज. गणेश पाहूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी बजावत आहेत. त्याला सामोरे जाईल तो अनुभवी असा खेळाडू स्वप्नेश. लेग ब्रेक पद्धती चेंडू स्वप्नेश यांना तो काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू संघाची संकेत काय भर नाही. संघाची संख्या स्थिरावलेली. संघाची संख्या 6. 2 गडी बाद 6. आणि हा यॉर्कर पद्धती चेंडू त्रिफळाची
हॅलो हॅलो. यष्टी उद्ध्वस्त होत आहे स्वप्नेश यांच्या. सुंदर अशी गोलंदाजी गणेश यांची. स्वप्नेश यांना तंबूत परताना गणेश. स्वप्नेशची जागा भरून काढतोय डावखुराचा फलंदाज विवेक. ऑरेंज कॅप होल्डर विवेक. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच चालू आहे. ॲश सिरीज चालू आहे. जॉस बटलर आणि आय आहे. सुंदर अशी गोलंदाजी गणेश मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. गणेश शतकातील तिसरा चेंडू सामोरे जाईल तो डावखुराचा फलंदाज विवेक. पुन्हा एकदा यावेळी मात्र थोडस गचाचं क्षेत्ररक्षण यावर चोरटेशी एक धाव. धाव संख्या ती 7. 3 गडी बाद 7. शतकातील चौथा चेंडू सामोरे जाईल तो आकाश. सुंदर असा गाड केलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने यावर चोरटेशी एक धाव. सुंदर असा रन बिटवीन द विकेट आकाश आणि विवेक यांच्यामध्ये. धाव संख्येत भर संघाची धाव संख्या ती 8. 3 गडी बाद 8. शतकातील एकच बॉल आहे ना. 2 पुन्हा एकदा वेगवान चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी गणेश मार्फत आता पाहायला भेटते. शतकातील अजून एक चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या ती 8 झाला ना. 8. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. विकेंडला तो समजलेला नाही. 2 शतकानंतर संगम स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या ती 8. 3 गडी बाद 8. सुंदर अशी गोलंदाजी गणेश यांची. गणेश यांनी एक गडी बाद करून आपल्या षटकात फक्त 2 धावा दिल्यात. संगम स्पोर्ट्स क्लब या संघाला विजयासाठी 18 चेंडू 8 धावांची गरज. सुंदर असा कव्हरचा दिशेने कार्पेट चेंडू मारलेला. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या 9. चेतन वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं शतक घेतो चेतन. चेतन या शतकातील दुसरा चेंडू सामोरा जाईल तो डावखुरा फलंदाज विवेक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न असफल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 10. 3 गडी बाद 10. चेतन षटकातील पुढील चेंडू सामोरा जाईल तो आकाश. भिरकावून देण्याचा प्रयत्न यावेळी मात्र झेलचीत बाद होत आहे. आकाशाला तंबूत परतावं लागेल. सुंदरसा झेल पॉईंटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटल्या सिद्धेश यांच्या मार्फत. आकाश हे बाद होत आहेत. आकाशाची जागा भरून काढायला येतोय तो अनुभवी फलंदाज अमर.
सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतंय आपल्याला. पाहायला मिळत आहेत अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाचे गोलंदाज. षटकातील पुढे चेंडू सामोरा जाईल तो विवेक. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने टोललेला चेंडू. एका धावेवर समाधान. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. खूप उंच गेला चेंडू. दिशा मात्र चुकते आणि ह्यावरती मिस जज आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला भेटतंय इथे. आणि झेल मात्र सुटतोय यावर. एक धाव मिळते संघ ऑफ स्कॉटलंड या संघाला. विवेक यांना जीवदान भेटतंय. कदाचित विवेक हे डोळे झाकून बॅटिंग करतायत. आज त्यांना डोळे उघडायची गरजच दिसत नाही आहे. एकही चेंडू त्यांनी डोळे उघडे ठेवून मारलेला नाहीये. सुंदर असा चेंडू. निर्धाव चेंडू. 3 षटकानंतर संघ स्पोर्ट्स क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी 12 चेंडूत 4 धावांची गरज. विवेकनला असं मला वाटतं झोप आली आहे, कारण का ते डोळे उघडून बॅटच नाही फिरवत आहेत. पाहूया कधी डोळे उघडतील त्यांचे. विवेकाला गाईड करतायत प्रमोद पॅकर यांचे शेनवॉन, अमित. कसे करतात बॅटिंग. 12 चेंडू 4 धावा, 4 धावा 12 चेंडू. सिद्धेश वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं शतक घेऊन येतो सिद्धेश. हा बघ ना, त्याला सामोरं जायला तो विवेक. दिशा मात्र यावेळी चुकतोय. अतिरिक्त अशी एक धाव. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. बारा चेंडू 3 धावांची गरज. सुंदर असा यॉर्कर चेंडू यावर कव्हरच्या दिशेने टोलवलेला. एका धावावर समाधान. धावसंख्या 14. 4 गडी बाद 14. सिद्धेश शतकातील दुसरा चेंडू. सामोरे जाईल तो अमर. भिरकावून देण्याचा प्रयत्न, पण काही यश नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 14. 4 गडी बाद 14. जर कोणत्याही खेळाडूने षटकार मारला तर त्या खेळाडूस रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी सिद्धेशांची. सिद्धेशचा पुढील चेंडू अमर यांना. शफल होण्याचा प्रयत्न यावेळी मात्र भिरकावून दिलाय आणि 2 धावा. आणि हा सामना संगम स्पोर्ट्स क्लब या संघाने विजय खेळलेला आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लब यांचे हार्दिक आभार. आता होणारा सामना संगम स्पोर्ट्स क्लब 17B विरुद्ध
अमर क्रीडा मंडळ 4B दोन्ही संघाच्या